माझे नाव श्वेता आहे. आम्ही 3 बहिणी आहोत आणि सर्व भावंडांमध्ये मी सर्वात लहान होते. माझ्या एका बहिणीचा घटस्फोट झाला होता, कारण तिचा नवरा तिला खूप मारायचा. त्यामुळेच ती सासरच्या ऐवजी तिच्या वडिलांच्या घरी राहू लागली. आता फक्त माझं लग्न व्हायचं बाकी होतं. माझ्यासोबत माझे आई वडीलही माझ्या घटस्फोटित बहिणीच्या लग्नाची काळजी घेत होते. पण घटस्फोटित असल्यामुळे तिचे लग्न कुठे जमत नव्हते. माझी घटस्फोटित बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी होती आणि तिचे वैवाहिक आयुष्य फक्त 1 वर्ष टिकू शकले. मी 25 वर्षांची होते आणि माझे अजून लग्न झाले नव्हते. त्यामुळे मला माहित नाही असे काय झाले होते. त्यामुळे माझ्या नात्यातील मुलांनीही मला लग्नासाठी नकार दिला होता. मी दिसायला खूप सुंदर होते, पण तरीही मला नकार मिळत होता. माझ्यात कोणताच दोष नव्हता. एवढेच होते की माझ्या लग्नासाठी माझे आई वडील योग्य स्थळ शोधू शकले नाही. इतकंच काय, त्यांना माझं लवकरात लवकर लग्न करायचं होतं, कारण आता माझ्या सर्व मोठ्या भावंडांची लवकर लग्न झाले होते आणि सर्वांचे सासरचे लोक चांगले आणि श्रीमंत घराण्यातील होते. मला माहित नाही की मला काय समस्या होती, ज्यामुळे कोणीही त्यांच्या मुलाचे लग्न माझ्याशी करायला तयार नव्हतं. एकदा माझ्या आईची मैत्रीण तिच्या मुलाचं स्थळ घेऊन आमच्या घरी आली आणि तिने मला लग्नात पाहिले आणि लगेच मला पसंत केले. माझ्या आईला आशा होती की ती मला नक्कीच तिच्या घरची सून बनवेल, पण जेव्हा तिने घरी येऊन मला पाहिलं तेव्हा तिने लगेच या लग्नाला नकार दिला. त्या म्हणाल्या, आज आमचे नातेवाईक आले आहेत आणि आज माझ्या मुलाचे लग्न फायनल होणार आहे. 2च दिवस झाले होते तेव्हा माझ्या आईच्या मैत्रिणीने आईला फोन करून सांगितले की तुम्ही मला माफ करा, आम्ही तुमच्या मुलीला आमच्या घरची सून बनवू शकत नाही. असे म्हणत त्यांनी हे नाते संपवले. माझे मित्रही मला विचारायचे, लग्न न होण्याचं कारण काय? मलाही हे सगळं माहीत नव्हतं. मी माझ्या भावंडांना, आई आणि वडिलांना याबाबत विचारलं तेव्हा ते मला काहीही सांगत नव्हते, कारण आता मला वाईट वाटलं होतं. माझ्याशी कोणीही लग्न करू इच्छित नव्हतं. माझ्याप्रमाणेच मला माझ्या बहिणीचेही दुःख झाले, जी लग्न होऊनही घटस्फोट होऊन पुन्हा आई वडिलांच्या घरी आली होती. माझ्या सुंदर असण्याचा काही उपयोग नव्हता. जेव्हा मी त्यांच्या घरातील सून व्हावं असं कोणालाच वाटत नव्हतं, तेव्हा अशा सौंदर्याचा काय उपयोग? माझ्या आई वडिलांनी परिसर देखील बदलला होता, तरीही लग्न जमत नव्हते. माझे वय वाढत होते. हे तरी बरे, लोकांना माझ्या वयाबद्दल जास्ती माहिती नव्हती. माझी आई देवाकडे खूप प्रार्थना करायची की तिला एक अविवाहित मुलगी आहे, आता तिचेही लग्न व्हावे. आणि सासरच्या मंडळींना आई माझ्या वतीने खूप काळजीत पडलेली दिसायची. पालकांना त्यांच्या मुलांची काळजी असते. मग एके दिवशी एक चमत्कार घडला आणि मला पाहताच मुलांकडच्या मंडळींनी लग्न फायनल केले आणि जवळपास 1 महिन्यानंतर मी घाईघाईत लग्न केले, कारण माझे पालक हे नातं हातातून जाऊ देऊ शकत नव्हते. माझे लग्न एका न्हावीच्या घरी झाले होते. आता फक्त माझी घटस्फोटित बहीण अविवाहित राहिली होती आणि माझे घरचे लोक तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधत होते, पण आजपर्यंत तिच्या लग्नासाठी योग्य मुलगा सापडला नाही. माझ्या बहिणीचे नाव काव्या होतं. माझे आई वडील सुद्धा फार श्रीमंत नव्हते. मला दिलेल्या घरी कोणी नव्हतं. घर अगदी व्यवस्थित होतं. माझ्या नवऱ्याचे नाव राकेश आणि त्याच्या मोठ्या भावाचे नाव सुनील होतं. खरे तर माझ्या दिराचे लग्न झाले नव्हते. तो सुद्धा न्हावी होता आणि तो लोकांचे केस कापायचा. दोन्ही भाऊ एकाच दुकानात काम करत होते. माझ्या दिराने माझ्या आईला सांगितले होते की आधी मला माझ्या धाकट्या भावाचे लग्न करायचे आहे आणि मग मी स्वतः लग्न करेल. कदाचित माझ्या पतीचे आधी लग्न होईल असे नशिबी लिहिले होते. म्हणूनच माझ्या पतीने अगोदर लग्न केले. राकेश दिसायला खूप चांगला होता आणि लग्नाच्या रात्री त्याने मला पाहिल्यावर तो गोंधळून गेला. एवढी सुंदर बायको मिळेल यावर त्याच्या डोळ्यांचा विश्वास बसत नव्हता. मला वाटले की इतके घाबरणे सामान्य आहे, पण माझे पती जवळजवळ बेशुद्ध झाले. सर्व नातेवाईकांना खोलीच्या आत यावे लागले आणि सर्वांसाठी हा एक मोठा विनोद झाला होता, कारण सर्व पाहुणे खूप हसत होते, पण माझा दीर खूप नाराज दिसत होता. काही वेळाने माझ्या पतीची प्रकृती बरी झाली आणि ते जणू काही झालेच नसल्यासारखी प्रतिक्रिया देत होते. त्यानंतर आम्ही दोघं पती पत्नी प्रेमाने बोललो आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले आणि माझं वैवाहिक आयुष्य सुरू झालं होतं. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी मला माझ्या एका मैत्रिणीचा माझ्या पतीच्या नंबरवर फोन आला. तिने मला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. मग अचानक आमच्या संभाषणात माझी मैत्रीण मला म्हणाली की तुझे पती आणि दीर न्हावी आहेत ना, तू त्यांना माझ्या घरी पाठव. माझ्या वडिलांना आणि आजोबांनाही केस कापायचे आहेत. जेव्हा मी माझ्या पतीशी याबद्दल बोलले तेव्हा त्यांनी सांगितले
की आम्ही आमच्या दुकानात काम करतो म्हणून आम्ही व्यस्त राहतो. माझे पती दुकानावर गेल्यानंतर मी माझ्या दिराशी याबद्दल बोलले आणि त्यांनी तेव्हा मला काहीतरी विचित्र सांगितले. ते म्हणाले, मी कोणाच्या घरी जात नाही. ज्याला कोणतेही काम असेल तो आमच्या दुकानात येऊ शकतो. मी म्हणाले, घरी जाण्यात काय नुकसान आहे? घरी जाण्यासाठी तुम्हाला त्याचे जास्त पैसे मिळतील. काम सारखेच आहे, मग ते दुकान असो किंवा कोणाचे घर. आणि मग जेव्हा माझ्या मैत्रिणीला कळले की तुम्ही लोक न्हावी आहात, तेव्हा तिने मला मोठ्या आशेने हाक मारली आणि म्हणाली की तुम्ही तुमच्या पतीला आणि दिराला आमच्या घरी पाठवा. तुमचं म्हणणं बरोबर आहे. एक तर तुम्ही इथून निघून जा. मला माझ्या मैत्रिणीसमोर माझे शब्द खराब करायचे नाही. मी म्हणाले, मैत्रीण खूप श्रीमंत आहे माझी. तिच्या घरी तुम्ही जा आणि तिथून तुम्हाला चांगले पैसे मिळतील. पण माझ्या दिराने मला स्पष्ट नकार दिला. माझ्या दिराचे वागणे पाहून मला आश्चर्य वाटले की हा कसला हट्ट. मी माझ्या मैत्रिणीची माफी मागितली आणि म्हणाले की माझा दीर आणि नवरा दोघेही कामात खूप व्यस्त आहेत आणि त्यामुळे ते तुझ्या घरी येऊ शकत नाही. नंतर मला कळले की माझा दीर कोणाच्या घरी कटिंग करण्यासाठी जात नाही आणि कोणाच्याही घरी काम करण्यासाठी तो जात नाही. माझ्या पतीपेक्षा चांगले काम तो करतो. माझ्या पतीने हे काम नुकतेच सुरू केले होते, पण पूर्वी तो कपड्यांच्या दुकानात कपडे विकायचा. माझ्या नवऱ्याचं आणि दिराचं दुकान खूप चांगलं चाललं होतं आणि त्यांना खूप ग्राहक भेटत होते. त्यामुळे दोन्ही भाऊ मिळून दुकान सांभाळत होते. एव्हाना हे प्रकरण संपले होते. पण हे घर अगदी निर्जीन होते. दिवसभर घरात एकटं राहून मला कंटाळा यायचा. माझी सासू खूप सुसंस्कृत स्त्री होत्या. त्या माझ्याशी फारशा बोलत नव्हत्या आणि नेहमी त्या त्यांच्या खोलीत राहून पूजा करायच्या. घरातील सर्व कामे मी करायचे. मी माझ्या सासूबाईंना जेवण आणि त्यांची औषधं खोलीतच द्यायचे. पण मला इथे जास्त काम करावे लागत नाही आणि माझे मोठे कुटुंब नाही. त्यामुळे मी पटकन काम करून मोकळं व्हायचे. याचा मला खूप दिलासा होता. माझी पण एक सासू होती. ती दिवसभर तिच्या खोलीत असायची आणि तिला माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं. तिने माझ्या आयुष्यात ढवळाढवळ कधीच केली नाही. अन्यथा या सर्व लोकांच्या कामावर माझा आक्षेप नव्हता. एके दिवशी आमच्या शेजारची एक बाई आमच्या घरी आली आणि मला पाहून तिला खूप आनंद झाला. ती माझ्या सासूला भेटायला आली होती, पण माझी सासू झोपली होती म्हणून ती माझ्याशी बोलायला माझ्या जवळ बसली. तिने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, सुनबाई, तू खूप सुंदर दिसत आहेस. तुला खूप चांगले स्थळ मिळू शकले असते. मग तुझ्या आई वडिलांनी काही विचार करून तुझे या घरात लग्न का केले? सुंदर मुली अगदी सहज आणि त्यांच्याच नात्यात लग्न करतात. मी म्हणाले, हा सगळा देवाच्या इच्छेचा विषय आहे. लग्न ज्याच्याशी व्हायचे आहे त्याच्याशी झाले आहे. काही वेळाने माझ्या सासूला जाग आली. तेव्हा ती शेजारीन त्यांना बोलायला त्यांच्या खोलीत गेली. मी तिला चहा आणि नाश्ता आधीच दिला होता. ती शेजारीन गेल्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला अशा लोकांपासून दूर राहायला सांगितले. त्या बाया बोलण्यात खूप पटाईत आहेत असं त्या मला सांगत होत्या. मी माझ्या सासूबाईंनाही सांगितलं, ठीक आहे. माझे पती रात्री घरी आले होते आणि त्यांना मी जेवण दिले होते म्हणून जेवताना ते माझ्याशी बोलले आणि नंतर झोपण्यासाठी खोलीत गेले. जेव्हापासून माझ्या पतीसोबत बेशुद्ध पडण्याची घटना घडली तेव्हापासून ते माझ्याजवळ येत नव्हते. ते फक्त दुरूनच माझ्याशी बोलत होते. ते पुन्हा बेशुद्ध पडतील अशी भीती त्यांना वाटत होती. त्या दिवसापासून मी या विषयावर बोलले नव्हते. पण या घरात वेळ घालवणे मला खूप कठीण जात होते. मला नवीन लग्न झाल्याची भावना नव्हती. आम्हा दोघांमध्ये पती पत्नीचे प्रेमसंबंध नव्हते. तसेच माझ्या सासूबाईही माझ्याशी जास्त बोलल्या नाही. माझ्या पतीने मला फिरायला घराबाहेरही काढले नाही. माझे पती आणि दीर सकाळी त्यांच्या दुकानात जायचे आणि संध्याकाळी 6 वाजता घरी परतायचे. माझ्याकडे घरातले फारसे काम नव्हते. माझे लक्ष दुसरीकडे वळवण्यासारखे दुसरे कोणतेही काम नव्हते. देवाने मला सूर्यासारखा चेहरा सुंदर दिला होता, पण देवाने माझ्या जगण्याची प्रतिभा दिली नव्हती. मी फारसे शिक्षण शिकले नाही किंवा मला शिवणकाम किंवा भरतकाम असे कोणतेही काम माहीत नव्हते, जे काम मी घरी बसून करू शकले असते. एके दिवशी मी माझ्या दिराला कामावरून येताच पाहिलं. तो फोनवर खूप व्यस्त होता, जणू काही महत्वाचं बघत होता. मी जाऊन माझ्या दिराच्या मागे गेले आणि मी अंगणात उन्हात बसून भाजी कापू लागले. पण मी त्यांच्या मागे बसले आहे आणि माझ्या डोळ्यांनी मी त्यांचा फोन पाहू शकते हे माझ्या दिराच्या लक्षात येताच ते लगेच तिथून उठले आणि ते दुसऱ्या बाजूला भिंतीला टेकून बसले. मी माझ्या दिराला प्रेमाने म्हणाले, दादा, प्लीज मला पण मोबाईल दाखवा. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये काय बघत आहात? घरात मला पाहण्यासाठी टीव्हीही नाही. तर तेव्हा माझा दीर मला म्हणू लागला, श्वेता, मोबाईलमध्ये तुला पाहण्यासारखे तसे काही नाही.
मला माझ्या दिराचा खूप राग आला होता. तो म्हणायचा की मला माझा मोबाईल वापरायला वेळ मिळत नाही. मी त्याला म्हणाले, पण माझ्याकडे घरी खूप वेळ आहे. मी बहुतेक वेळ मोकळीच आहे. कृपया मला एक स्मार्टफोन घेऊन द्या. आधी त्यांनी मला नकार दिला, पण मी आग्रह केल्यावर पुढच्या महिन्यात घेऊन देतो असे त्यांनी सांगितले. याचा मला खूप आनंद झाला. एके दिवशी मला कळले की माझ्या स्थानिक मैत्रिणीचे लग्न होते आणि तिने मला तिच्या घरी लग्नासाठी बोलवले होते. ती माझ्या परिसरातील एक मैत्रीण होती, पण मी माझ्या नवऱ्याला सांगितले की ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे त्यांनी मला तिच्या लग्नाला जाण्यासाठी परवानगी द्यावी. माझ्या पतीने मला लग्नाला जाण्याची परवानगी दिली आणि मी चांगली तयारी करून तिच्या लग्नाला गेले. आम्हा मुलींसाठी हा एकमेव आनंद आहे. नवऱ्यांना नेहमी वाटतं की आम्ही बायका त्यांना दाखवायला तयार होत असतो. खरी गोष्ट अशी आहे की आम्ही मुली एकमेकींना चांगले कपडे दाखवण्यासाठी तयार होत असतो आणि कोण जास्त सुंदर दिसते हे पाहतो. आणि मी आधीच दिसायला खूप सुंदर होते आणि लग्नात पण तसेच घडले होते. सगळे माझ्याकडे बघत होते आणि म्हणत होते, तिचे लग्न कोणाशी झाले आहे आणि तिचा नवरा कोण आहे. माझा नवरा लग्नाला आला नव्हता कारण त्याच्याकडे वेळ नव्हता. इतकं धाडस कोणाकडे आहे. आणि या बिघडलेल्या मुलीशी लग्न केलंय तरी कोणी, यावर काही लोक आणि महिला माझ्यावर बोलत होत्या. कोण आहे तो गरीब माणूस असे पण म्हणत होत्या. त्या महिला काय बोलत होत्या हे मला समजत नव्हते आणि त्यांच्या बोलण्याने माझे हृदय जळत होते. मला त्या बायांचे बोलणे सहन झाले नाही आणि मी पटकन घरी निघून आले. मी लग्नात जेवणही केले नाही. जेव्हा माझ्या पतीने मला विचारले की मी लग्नात काय केले, तेव्हा मी म्हणाले की लग्नात सर्वजण माझी प्रशंसा करत होते कारण तुमची पत्नी दिसायला खूप सुंदर आहे आणि तुम्ही माझ्यापासून दूर राहा. मला वचन द्या, यापुढे तुम्ही माझ्यापासून दूर राहणार नाही. श्वेता, तू खरंच खूप सुंदर आहेस. आज पहिल्यांदा माझ्या पतीने माझी प्रशंसा केली आणि मला खूप छान वाटले. आता माझ्या आयुष्याचे दिवस चांगले जात होते. जेव्हा मी माझ्या नवऱ्याच्या जवळ जाऊ लागले तेव्हा मी त्यांना म्हणाले, मला माहित नाही सर्वजण माझ्यापासून दूर का पळतात. काही लोक मला पाहताच माझ्याबद्दल बोलू लागतात, परंतु माझ्याकडे कोणतेही रहस्य नाही आणि माझी अशी कोणतीही गोष्ट नाही जेणेकरून मला कोणापासून लपून राहावे लागेल. माझे पती म्हणाले, ठीक आहे श्वेता, या गोष्टी तू सोड आणि हे बरं आहे की तुला कोणी पसंत केलं नाही. नाहीतर माझं काय झालं असतं. माझा नवरा माझ्याबरोबर खूप चांगलं वागत होता, त्यामुळे सर्व काही ठीक चाललं होतं. पण माझा दीर खूप विचित्र माणूस होता. त्याला कशाचा अभिमान होता हे मला माहित नाही. त्यांचे स्वरूप अगदी सामान्य होते. त्यांचा रंग खूप गोरा होता आणि माझा नवरा सावळ्या रंगाचा होता. माझ्या दिराचे वागणे खूप विचित्र झाले होते आणि वयात आल्यावर त्यांनी लग्न का केले नाही हे मला समजले नाही. तो हातपाय धुवून माझ्या मागे लागला होता. तो माझ्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवायचा. जणू काही त्याची नजर फक्त माझ्यावरच टिकून राहिली होती. जणू काही तो मी बोललेला शब्द पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण असे तो का करत होता. मी असे कोणतेही काम केलेले नाही. तो गुप्तहेर सारखा माझ्याच मागे का लागायचा. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात असे काही घडले नव्हते, तर मग अचानक माझ्या दिराचे वागणे का बदलले. माझा दीर स्वतः रात्रभर मोबाईलवर व्यस्त असायचा आणि खोली आतून बंद करून झोपायचा. तो खोली आतून बंद करून झोपायचा असे त्याचे मोबाईलवर काय काम होते. कधी कधी दोन्ही भाऊ एकत्र बसून माझ्याबद्दल बोलत होते. माझ्या दिराच्या तोंडून मी माझे नाव बऱ्याच वेळा ऐकले होते. त्यांचं असं काय काम होतं जेणेकरून ते माझ्या पतीशी माझ्याबद्दल बोलत होते. तो माझ्या पतीला माझ्या विरुद्ध भडकवत असेल का. माझ्या मनात विचित्र विचार येऊ लागले. मात्र एवढं होऊनही माझ्या पतीने माझ्यासोबत असं काही वागले नाही. याचा अर्थ प्रत्येक वेळी माझ्या दिराचा बेत फसला होता. हळूहळू मी माझ्या दिराचा तिरस्कार करू लागले होते, कारण मोठ्या कष्टाने माझे पती सोबतचे नाते आता सुधारले आणि आता तो आमच्या आनंदाच्या मागे हात धुवून लागला होता. शेवटी तो असं का करत होता. एके दिवशी खूप विचित्र गोष्ट घडली आणि ती म्हणजे मध्यरात्री अचानक माझे डोळे उघडले. तेव्हा माझे पती बेडवर नव्हते. मला खूप तहान लागली होती. मला पाणी प्यायचे होते, पण खोलीत पाणी नव्हते. माझे पती देखील खोलीत उपस्थित नव्हते. जेव्हा मी बाथरूम मध्ये पाहिले तेव्हा बाथरूमचा दरवाजा उघडा होता. याचा अर्थ माझे पती बाथरूम मध्ये देखील उपस्थित नव्हते. बाहेर जाण्यासाठी मी दार उघडण्याचा प्रयत्न केला, तर दार उघडत नसल्याने मी थक्क झाले.
कोणीतरी बाहेरून दार लावले होते. मला जाणवले कोणीतरी मध्यरात्री खोलीला बाहेरून कुलूप लावले आहे. मी वाईटरित्या किंचाळू लागले आणि माझ्या दोन्ही हातांनी दरवाजा ठोठावू लागले. मी दरवाजा ढकलायला सुरुवात केली आणि जोर जोरात ओरडायला लागले, दार उघडा, दार उघडा. तेव्हा काही वेळाने माझ्या नवऱ्याने दरवाजा उघडला. मी पाहिले की माझे पती आणि दीर दोघेही खोलीच्या बाहेर अंगणात बसले होते आणि कदाचित माझा नवरा त्यांच्या भावासोबत बसून त्यांच्याशी माझ्याबद्दलच बोलत होता. पण मला स्वतःला खोलीत कोंडून त्यांना बाहेर येऊन बोलण्याची काय गरज होती? मी म्हणाले, हे सर्व काय चालू आहे आणि खोलीचा दरवाजा कोणी बाहेरून लावला होता? माझे पती म्हणाले की मला हे व्यसन आहे. खोलीतून बाहेर येताच मी दरवाजा बाहेरून बंद करतो. त्यामुळे मी खोलीतून बाहेर पडताच दरवाजा बाहेरून बंद केला होता. मी चुकून खोलीच्या दरवाजाला कडी लावली होती. माझी चूक झाली श्वेता. मी म्हणाले, दादा तुम्ही खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता आणि झोपले होते. पण यावेळी तुम्ही बाहेर काय करत आहात? काही अडचण आहे का? तेव्हा तो म्हणाला, काही अडचण नाही. मी थोडा वेळ माझ्या भावासोबत बोलत बसलो होतो. पण त्या दोघांचा चेहरा पाहून असं वाटत होतं की माझा नवरा खोटं बोलत आहे आणि ते दोघं फक्त माझ्याबद्दलच बोलत आहेत. त्यामुळे मला त्यांचे संभाषण ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी मला खोलीच्या आत बंद केले होते आणि दार बाहेरून लावले. मला त्यांचे संभाषण ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी मला आत बंद केले होते. माझा नवरा म्हणाला, तू जा, मी येतो. मी म्हणाले, मला तहान लागली आहे. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. त्याने खोलीत पाणी आणल्यावर मी ते पाणी पिले आणि म्हणाले, तुम्ही मला का सांगत नाही? मध्यरात्री हा काय प्रकार घडत होता? तेव्हा ते म्हणू लागले की तुला माहित आहे की आम्ही दोघं मिळून हे घर चालवतो. त्यामुळे आम्ही फक्त घर खर्चाबाबत बोलत होतो. त्याशिवाय आईचीही काळजी आम्हालाच घ्यावी लागते आणि दुसरे काही नाही. मी तुला सांगितले की तुम्ही माझ्यासोबत रात्री 11 पर्यंत झोपी गेले होता. तुम्ही मध्यरात्री कसे काय उठलात? तेव्हा श्वेताचे पती विचार करत म्हणाले, मला झोप येत नव्हती म्हणून मी उठलो आणि बाहेर अंगणात गेलो. मी पाहिले तर दादा पण जागा होता म्हणून आम्ही दोघं नुसते बोलत बसलो होतो. काही हरकत नाही, तुम्ही फक्त बोलण्यातच गुंग राहा. चला आता झोपूया. मला आश्चर्य वाटले की माझे पती चूक करत आहेत आणि वर ते माझ्यावर रागावले होते. तोपर्यंत मलाही झोप लागली होती, पण सकाळपर्यंत मला व्यवस्थित झोप येत नव्हती. हे लोक एकमेकांशी काय बोलत होते असा प्रश्न मला पडला होता. आता माझ्या लक्षात येत होते की अनेकदा माझे पती आणि माझे दीर एकमेकांशी बोलत होते. मला वाटले ते दोघं फक्त माझ्याबद्दल चर्चा करत आहेत. एकदा मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलत होते. मी तिला सर्व प्रकार सांगितल्यावर ती माझ्या घरी आली. लग्ना अगोदर मला पाहायला आलेले लोक माझ्यापासून कसे दूर पळून जायचे आणि माझ्यात काहीही कमतरता नसतानाही मला त्यांच्या घरची सून बनवायला कोणीही तयार होत नव्हतं. हे सर्व काही मी माझ्या मैत्रिणीला सांगितले. तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं, कोणत्या कोणत्या स्त्रीमध्ये असा दोष असतो ज्याबद्दल तिला कधीच काही कळत नाही. कदाचित तिला नंतर कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्या स्त्रीला वाटते ती कुठेही बंदिस्त नाही. हे शक्य आहे की आपल्या पालकांना याबद्दल नक्कीच माहिती असेल. एखाद्या स्त्रीला मूल होऊ शकत नाही म्हणून कदाचित याबद्दल त्या स्त्रीला सांगणे तिच्या पालकांना योग्य वाटत नाही. लोक फक्त मुलं होण्यासाठी लग्न करतात आणि मला वाटत आहे कदाचित तुझ्यातही तीच कमतरता असेल. माझ्या मैत्रिणीने तिच्या कॉलनीतील एका 10 वर्षाच्या मुलीबद्दल मला सांगितलं होतं. त्या मुलीला तिच्या लहानपणीच कळले होते की ती कधीच आई होणार नाही. त्यामुळे लग्नाच्या वयात आल्यानंतर तिचे लग्नही होत नव्हते. माझ्याही मनात आता हीच भीती बसली होती, कारण माझ्या लग्नाला आता 8 महिने झाले होते आणि मला पण अजून मूल झाले नव्हते. पण अचानक माझी तब्येत बिघडली आणि मी माझ्या सासू सोबत डॉक्टरांकडे गेले. हॉस्पिटल आमच्या घराच्या जवळच होतं. डॉक्टरांनी माझ्या काही चाचण्या करून घेतल्या आणि मला सांगितले की मी गरोदर आहे, मी आई होणार आहे. हे ऐकून माझ्या सासूबाईंना खूप आनंद झाला. आता ही मला पडलेली मोठी काळजी होती जी आता संपली होती. याचा अर्थ एक स्त्री म्हणून माझ्यात आता कोणतीही कमतरता उरलेली नाही. मग लोक माझ्यापासून का पळून जायचे हे मला आजपर्यंत कळले नव्हते. डॉक्टरांनी मला तपासले आणि सांगितले की तू तुझ्या दुसऱ्या महिन्यात आहेस आणि तुझे बाळ खूप अशक्त आहे. त्यामुळे तुला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. घरी येताच अगोदर मला ही बातमी माझ्या नवऱ्याला सांगायची होती, पण मी आणि माझी सासू घरी आलो
तेव्हा माझा दीर घरातील अंगणात बसलेला होता. पुन्हा तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. माझ्या सासूबाईंनी घरी येताना मिठाईचा डब्बा आणला होता. घरी येताच त्यांनी अगोदर माझ्या दीराला मिठाई खायला दिली. ते म्हणाले, आई, तू मला ही मिठाई का खाऊ घालतेस? माझ्या सासूबाईंनी आनंदाने त्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आणि म्हणाल्या की आता तू काका होणार आहेस आणि तुझा भाचा किंवा भाची या घरात लवकरच येणार आहे. मी माझ्या दीराला टोमणं मारत म्हणाले, आई, तुम्ही एवढा आनंद साजरा करू नका, नाहीतर माझा आनंद कुणाला तरी बघवणार नाही. असे म्हणत मी खोलीत निघून आले, कारण मला माझ्या दीराचा खूप राग आला होता. मी माझ्या पतीला माझ्या दीराच्या मोबाईलवरून फोन लावला आणि घरी जे किराणा सामान नाही ते साहित्य लवकर घेऊन घरी या असे सांगून घरी त्यांना बोलावले. त्यांनी सामान आणल्यावर मी त्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी आनंदाने बाहेर जाऊन त्यांच्या भावालाही सांगितले. तो पण खूप खुश झाला होता आणि तो त्यांना आशीर्वाद देऊ लागला. मी मनात विचार केला की जर माझ्या दीराला मी चांगली दिसत नाही तर माझी मुलं कशी काय चांगली दिसतील. आमच्या घरात आनंदाचे वातावरण होते. माझ्या सासूने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या पतीला सांगितले की त्यांच्या सुनेमध्ये एक कमजोरी आहे आणि त्यामुळे तिला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते. माझे पती म्हणाले, घरातील सर्व कामं सोडून दे श्वेता आणि आता तुला विश्रांती घ्यावी लागेल. माझ्या सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, तू नसताना घरची सगळी कामं मीच करायचे. आता तू आराम कर आणि मी घरातील सर्व कामं स्वतः करेन. तू फक्त स्वयंपाक बनव, बाकीचे कामं मी स्वतः करेन. तू फक्त आराम कर. इतक्या वर्षानंतर माझ्या घरात मुलांचे हास्य गुंजणार आहे. सासूचं इतकं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला. पण नंतर दुसऱ्या रात्री असे काही घडले की जणू काही मी स्वप्न पाहिले आहे. मला माझ्या खोलीतून बाहेर फेकल्यासारखे वाटले, पण सकाळी उठल्यावर ते फक्त माझं एक स्वप्न होतं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या दीरासाठी नाश्ता बनवला. तेव्हा माझ्या भाऊजींनी मला सांगितले, श्वेता, मी तुझ्यावर नाराज आहे. तू असे करू नकोस. आता तू पण आई होणार आहेस. आता तुला पण सर्व काही समजले पाहिजे. मी म्हणाले, भाऊजी, तुम्ही काय बोलताय? त्यांनी मला काही उत्तर दिले नाही. एवढं बोलून ते उठले आणि तिथून निघून गेले. ते काय म्हणत होते हे मला समजत नव्हते. आता हे सर्व तू करू नकोस. मी तुला वैतागलो आहे. मी काय करत होते आणि त्यामुळे माझ्या दीराचे नुकसान होत होते, ज्यामुळे तो वैतागला आहे. मी माझ्या पतीला हे सांगितले याचा अर्थ काय आहे आणि तो मला अशा गोष्टी का म्हणाला. मी काय करू, मला काहीच समजत नव्हते. तुर्तास तरी मी या प्रकरणावर कोणतीही कारवाई केली नाही आणि माझ्या पतीनेही सांगितले मी माझ्या भावाशी याबद्दल बोले असे त्यांनी सांगितले होते. एके दिवशी मी माझ्या दीरांची खोली साफ करत असताना अचानक मला त्यांच्या खोलीत फरशीवर एक पत्रक पडलेलं दिसलं. मी ते उघडलं तेव्हा त्यावर कोणाचा तरी नंबर लिहिलेला पाहून मला आश्चर्य वाटले. मी ते टेबलावर सुरक्षितपणे ठेवलं. पण नंतर मी पुन्हा ते पत्रक उचललं आणि उघडलं आणि पाहिलं तो नंबर मला ओळखीचा वाटत होता. आणि शेवटी मी हा नंबर ओळखला. तो माझ्या बहिणीचा नंबर होता. घटस्फोट घेऊन पतीसोबत भांडण करून घरी आलेली काव्या. पण माझ्या बहिणीचा नंबर माझ्या दीराच्या खोलीत काय करत होता? मी काळजीत पडले आणि विचार करू लागले. मला खूप राग येऊ लागला, कारण माझ्या दीराकडे माझ्या बहिणीचा नंबर कसा काय आला आणि या दोघांचे संपर्क कसा झाला. मी ताबडतोब माझ्या नवऱ्याच्या मोबाईलवरून माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला सांगितले की मला तुझा नंबर माझ्या दीरांच्या खोलीतून मिळाला आहे. मला समजले की माझ्या घटस्फोटित बहिणीचे माझ्या दीरासोबत प्रेमसंबंध होते, म्हणूनच मला त्यांच्या खोलीतून माझ्या बहिणीचा नंबर मिळाला होता. म्हणूनच मी माझ्या बहिणीला फोन केला होता. मी माझ्या बहिणीच्या नंबरवर फोन केला. त्यानंतर मला माझ्या आईचा कॉल आला. मी आईला सांगितले की मला माझ्या दीरांच्या खोलीतून काव्याचा नंबर मिळाला आहे. आता घरी आल्यावर मी काव्याशी याबद्दल बोलेन. माझी आई म्हणाली, तुला घरी येण्याची काही गरज नाही, उगाच सीन तयार करू नकोस. मी म्हणाले, मग काव्याचा माझ्या दीराशी काय संबंध? काव्या माझ्या दीराशी बोलते का? आई म्हणाली, शट अप, माइंड युअर ओन बिझनेस. असे म्हणत आईने कॉल डिस्कनेक्ट केला. आता मला समजले की या दोघांचे नक्कीच अफेअर आहे. मला अजिबात आवडत नसलेल्या माझ्या दीराशी माझ्या बहिणीचे कोणतेही नाते असावे असे मला वाटत नव्हते. म्हणूनच मला माझ्या बहिणीला माझ्या दीरापासून वाचवायचे होते. दुसऱ्याच दिवशी मी माझी सासू, दीर आणि पतीसोबत बसले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. मी माझ्या चेहऱ्यावर कोणताही राग दाखवला नाही. खूप प्रेमाने आणि शांतपणे मी त्यांच्याशी बोलले. माझ्या सासूबाईंना त्यांच्या मुलाचे बोलणे ऐकून वाईट वाटू नये असे मला वाटत होते. माझा दीर पण तेव्हा घरीच होता.
मग मी त्याला विचारले हे सर्व काय चालू आहे, आणि त्यांना हेही सांगितले की माझ्या आईलाही याबद्दल माहिती आहे का. माझा दीर मला म्हणाला, श्वेता, मला खरं तर तुझ्या घटस्फोटित बहिणीशी लग्न करायचं आहे आणि मी तिला आवडू लागलो आहे. हे चुकीचे आहे. मला याबद्दल तुम्ही मला अगोदरच सांगायला हवे होते. परंतु श्वेता, मला तुझ्या लग्नात कळलं की तुझ्या बहिणीचा घटस्फोट झाला आहे आणि तिचा नवरा तिला खूप मारायचा. तुझी बहीण मला खूप आवडली होती, म्हणून मी तिच्याशी लग्न करून तिला माझ्या घरी आणणार आहे. तिला मी माझ्या आयुष्यात पत्नीचे स्थान देईन. आम्ही दोघं एकमेकांशी बोलू लागलो. पण मग तुझ्या लग्नानंतर काही दिवसांनी काव्याने मला एक गोष्ट सांगितली, जी ऐकून मला आश्चर्य वाटले. मी माझ्या दिरांकडे मोठ्या आश्चर्याने पाहिले आणि म्हणाले, तिने माझ्याबद्दल काय सांगितले आहे. तिने सांगितले तसे काही नाही, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य झालं आहे. आणि मला माहित आहे की माझ्या बहिणीच्या बोलण्यामुळे तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवू लागले. माझ्या बहिणीने तुम्हाला जे काही सांगितले ते खोटे असावे, कारण मी तिच्यापेक्षा दिसायला जास्त सुंदर आहे. ती माझ्यासोबत तिच्या घटस्फोटानंतर वर्षभरापासून राहत आहे आणि लग्नापूर्वी माझ्याशी ती खूप भांडत होती. म्हणूनच तिने तुम्हाला माझ्या विरोधात भडकवले असावे. माझ्याकडून तिला बदला घ्यायचा असेल. माझ्या दिराने मला सांगितले की तिने मला जे काही सांगितले ते खरे आहे, कारण मी तुझ्या पालकांशी बोललो आहे. त्यांनीही हे सत्य असल्याचे आम्हाला सांगितले आहे. पण लग्नाआधी त्यांनी आम्हाला काही सांगितले नाही. पण हे सगळं लग्नानंतरच आम्हाला कळलं, ते पण तुझ्या बहिणीमुळे. आणि या सर्व गोष्टी संदर्भात आम्ही दोघं भाऊ आपापसात बोलायचो, कारण आम्हाला तुझी खूप काळजी घ्यावी लागेल. मी म्हणाले, तुम्हाला माझी काळजी का घ्यावी लागेल? मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. मी विचार करत होते की हे लोक मला चारित्र्यहीन समजत आहेत आणि मला ते या घरातून हाकलून देतील. तेव्हा माझ्या दिराने मला सांगितले, श्वेता, तुझी काळजी घेणे म्हणजे तुला आम्हाला कोंडून ठेवावे लागेल. मग जेव्हा त्यांनी मला खरी गोष्ट सांगितली तेव्हा मला ते ऐकून आश्चर्य वाटले, कारण हे रहस्य कळल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्व गुंता माझ्या समोर दूर झाला होता. कारण हे रहस्य कळल्यानंतर मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. खरं तर मला स्लीप वॉकिंग डिसऑर्डरचा त्रास होता आणि स्लीप वॉकिंग नंतर मी नेहमी दुसऱ्याच्या खोलीत जाऊन झोपायचे किंवा मी घराबाहेर जायचे. हे माझ्या सर्व नातेवाईकांना आणि शेजारच्या लोकांना माहीत होते. मला याबद्दल कधीही काहीही माहिती नव्हतं, कारण या आजाराबद्दल ऐकून मी धीर सोडू नये असे माझ्या पालकांना आणि माझ्या सासरच्या लोकांना वाटत होते. आणि या आजारामुळे मी नैराश्याला बळी पडू शकते, म्हणूनच त्यांनी सर्वांनी मला हे सांगितले नाही. लग्नानंतर जेव्हा माझी बहीण आणि दिराचे फोनवर बोलणे सुरू झाले तेव्हा तिने ही गोष्ट माझ्या दिराला सांगितली. माझ्या दिराला माझी बहीण आवडली होती. माझ्या लग्नानंतर त्यांनी एकमेकांना पसंत केलं होतं आणि माझी बहीण पण माझ्या दिरासोबत लग्न करायला तयार होती. माझ्या दिराने याबाबत माझ्या आई वडिलांशी बोलून त्यांना सांगितले होते की त्यांना त्यांच्या घटस्फोटित मुलीशी लग्न करायचे आहे आणि लवकरच ते मला आणि त्यांच्या आईला घरी सांगतील. माझ्या आई वडिलांचा या नात्यावर कोणताही आक्षेप नव्हता, कारण मी माझ्या सासरच्या घरीही खूप छान राहत होते. एक ना एक दिवस माझ्या सासरच्या मंडळींना हे कळायला लागलं की माझ्या आई वडिलांनी हे लग्नाआधी माझ्या सासरच्यांना सांगितलं नाही, कारण ज्यांना हे माहित होतं ते माझ्याशी लग्न करणार नाहीत. त्यामुळे माझे लग्न इथे जमले आणि झाले. एके दिवशी जेव्हा माझ्या दिराला समजले की मी झोपेत त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या बेडवर झोपले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले आणि त्यांनी लगेच हे सर्व माझ्या पतीला सांगितले. आणि मग अशा प्रकारे माझ्या पतीलाही कळले आणि मला हे कधीच कळले नाही, कारण मी झोपेत चालत होते. तेव्हा माझे पती माझ्या घरच्यांशी बोलले की हे खरे आहे आणि त्यांची मुलगी स्लीप वॉकिंग करत आहे. हा एक रोग आहे, पण तुम्ही आम्हाला सांगितले नाही. याचे कारण आम्हाला माहिती नाही, परंतु यात तुमच्या मुलीचा कुठेही आम्हाला दोष दिसत नव्हता. मी 16 वर्षांची असताना एके दिवशी माझ्या मामांच्या मुलाच्या खोलीत झोपायला गेले. माझी मामी खूप वाईट स्त्री होती. तिने याचा चुकीचा अर्थ लावला आणि संपूर्ण परिसरात वणव्यासारखी ही बातमी पसरवली. त्यांनी सर्वांना खात्री करून दिली होती की मी एक वाईट मुलगी आहे आणि मला माझ्या घरच्यांनी मुद्दाम त्यांच्या मुलाच्या खोलीत जाऊन झोपायला लावले होते आणि त्यांना वाटले की मी एक अभिनय करत आहे. मला कोणताही आजार नाही. मी एक चारित्र्यहीन मुलगी आहे आणि मी मुद्दाम कोणासोबत पण झोपते. माझ्या घरच्यांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती. एके दिवशी मी पाहिले माझे पती आणि त्यांचा भाऊ एकमेकांशी रात्री बोलत होते. माझ्या बरोबर असे काय केले पाहिजे जेणेकरून इथे सासरच्या कोणालाही माझ्या आजाराबद्दल कळू नये.
म्हणून दोघांनाही माझी काळजी घ्यायची होती आणि आता मी आई होणार होते. तेव्हा ते दोघेही माझी जास्तच काळजी घेऊ लागले. मग माझे दीर मला म्हणाले, श्वेता आता तू अशी काही गोष्ट करू नकोस, आता मी तुला वैतागलो आहे. याचा अर्थ असा होता की मी झोपेत त्यांच्या रूम मध्ये जायचे, पण मला झोपेतून जागा झाल्यानंतर हे सर्व काही आठवत नव्हतं. मी माझ्या दिरांच्या खोलीत कधी गेले आणि कशी गेले. माझ्या पतीने मला माझा एक व्हिडिओ दाखवला, त्यात मी रात्री झोपेत कशी चालत जाते हे स्पष्ट दिसत होतं. हा व्हिडिओ पाहून मला धक्का बसला आणि मी माझे पती, सासू आणि दीर यांना सांगितले मला हा आजार झाला आहे हे मला माहित नव्हतं, पण माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल मला तुम्ही माफ करा. माझी सासू आणि दीर म्हणाले, श्वेता यात तुझा दोष नाही. मी माझ्या पतीला म्हणाले की उद्या चालून या आजारामुळे माझे काही नुकसान झाले किंवा मी असह्य झाले, मला दुसरा कोणताही आजार झाला तर तुम्ही मला सोडून जाल का? माझे पती म्हणाले, श्वेता हा तुझा गैरसमज आहे. माझे तुझ्यावर खरं प्रेम आहे. मी तुला सोडून कसं जाऊ? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून मी तुझी काळजी घेतो. एवढ्या चांगल्या पद्धतीने तू माझ्या घरची काळजी घेतलीस, ही तुझ्या चांगुलपणाची पावती आहे. असे होऊ शकते की एखाद्या दिवशी तू झोपेत घराबाहेर जाशील आणि तुझ्यासोबत काहीतरी चुकीचे घडेल. म्हणूनच भाऊ आणि मी तुझी काळजी करायचो, आणि जेव्हा मला कळले की तुला हा त्रास आहे त्यामुळे मीही थोडा वेळ काळजीत पडलो. पण नंतर माझ्या भावाने माझे सांत्वन केले आणि सांगितले की श्वेता आजारी आहे आणि ती स्वतःच्या इच्छेने काहीही करत नाही. त्याने मला खूप समजावले आणि त्या दिवसापासून मी ठरवले होते की मी तुला ही गोष्ट कळू देणार नाही. जर तुला ही गोष्ट कळली तर तुला खूप त्रास होईल. मी माझ्या दिरांची माफी मागितली आणि म्हणाले, मला माफ करा. मी तुमच्याबद्दल खूप वाईट विचार करू लागले. मी काव्याचीही माफी मागते, कारण तिने तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवले की काय असा प्रश्न मला पडला होता. पण तुम्ही लोकांनी माझे घर वाचवले आहे. मी माझ्या पतीला सांगितले की मी झोपेत चालले तर मला तुम्ही ताबडतोब जाग करा, म्हणजे मला कळेल आणि यावर उपचार होऊ शकेल, आणि मलाही त्यावर उपचार करायचे आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी माझे पती मला डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणाले की तुमचा आजार लवकरच बरा होईल. अनेकदा असे घडते की झोपेत चालणाऱ्या माणसाला स्वतःचे काही भान नसते. हा माझा आजार तर खूप वर्षांपूर्वीचा होता, पण देवाच्या कृपेने माझा आजार आता बरा झाला आहे. मित्रांनो, आपल्या घरातील सुनेला किंवा मुलीला असा त्रास असला तर आपण समजून घ्यायला हवं. त्याने त्या व्यक्तीची मानसिकता बदलू शकते. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.